नमस्कार मित्रांनो, मला एक तुम्हाला नवीन गोष्ट आज सांगायची आहे आणि विचारायची पण आहे. मित्रांनो, आपण आपलं व्यक्तिमत्व डेव्हलपमेंटवर किती टाईम आपण खर्च केलेला आहे. आपलं एक फॉर्मल एज्युकेशन, अनौपचारिक शिक्षण, शालेय शिक्षण, कॉलेज शिक्षण झाल्यानंतर आता आपण आपल्या व्यवसायात, नोकरी धंद्यात आहोत. तर तेव्हा आपले स्किल डेव्हलपमेंटसाठी आपण किती टाईम स्पेंड केला आहे, किती पैसा खर्च केला, आठवतं का? आठवत असेल, नसेल, डोक्यावर थोडा ताण देऊन आठवण्याचा प्रयत्न करा. कोणतं असं टाईपचं आपण ट्रेनिंग घेतलेलं आहे लेटेस्ट, कोणतं असं बुक्स आपण आता सध्या वाचलेलं आहे, कुठल्या टाईपचा सेमिनार आपण अटेंड केलेला आहे आणि कोणती अशी ग्रेट पर्सनॅलिटीला आपण भेटलेलं आहे, जरा आठवा. तर तुम्हाला जर हे तुम्ही सर्व केलं असेल तर खूप छान, तुमचे ॲप्रिशिएट करायला पाहिजे. आणि ह्याच गोष्टी आपण मोस्टली मिस होतात, म्हणून सर्वांना विनंती आहे की आपण ह्या गोष्टी करायला पाहिजे. तर मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, आपण स्वतःला कम्पेअर करताना कोणासोबत कम्पेअर करतो? आपलं उत्तर निश्चित बरोबर आहे. आपल्या आजूबाजूचे जे लोक आहेत, आपले कलिग, आपले फ्रेंड आहेत, त्यांच्यासोबत कम्पेअर करतो. ते जवळपास आपल्यासारखेच असतात. त्यांचा गोल आपल्यासारखा असतो, टार्गेट आपल्यासारखंच असतो, सॅलरी इन्कम जवळपास आपल्यासारखंच असतं. जर सेम टू सेम तर त्यांच्याचं असणार तर आपण तसेच राहणार. तेव्हा आपल्या स्किल आपल्याला स्वतःला पॉलिश करण्याची खूप गरज आहे. तुम्हाला वाटतं का आपण आपलं पोटेन्शियल पूर्णपणे वापरलेलं आहे, आपले स्किल पूर्णपणे वापरलेलं आहे आणि आपलं जे नॉलेज आहे त्यांचा पूर्ण वापर केलेला आहे का? जर तुम्हाला हे पण वाटत नसेल, यू हॅव टू डू पोटेन्शियल टू अर्न मोर बट जस्ट सॅटिस्फाईड विथ अवर नीड्स. आपण फक्त आपल्यासाठी गरजा पूर्ण करण्यासाठी काम करतो, आपल्या पोटेन्शियलवर आपण काम करत नाही. तर मित्रांनो, तुम्हाला वाटत असेल की आपण आपलं पोटेन्शियल काम करायला पाहिजे, त्यासाठी थोडा सेल्फ डेव्हलपमेंट टाईम स्पेंड करा, ट्रेनिंग अटेंड करा, चांगले बुक्स वाचा, सेमिनार अटेंड करा आणि चांगल्या पर्सनला भेटा. त्यापासून आपल्याला निश्चितच आपल्याला फायदा होईल आणि आपल्या पोटेन्शियल काम करण्यासाठी त्यामुळे आपल्याला प्रेरणा मिळेल. धन्यवाद.